गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण इयत्ता 8वीला असणारा जो काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आहे त्याविषयी आपल्याला काही टॉपिकबद्दल अभ्यास करायचा आहे. मुलांनो, इयत्ता 8वीला तुम्ही आता प्रवेश घेतला आहे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला इयत्ता 8वीचा खूप अभ्यास करावा लागेल. आणि 8वीला आल्यानंतर तुम्हाला NMMS नावाची एक स्पर्धा परीक्षा आहे. त्यानंतर स्कॉलरशिप ही एक स्पर्धा परीक्षा आहे. मंथन आहेत, होमिओ बाबा आहेत, अशा असंख्य परीक्षा तुम्हाला इयत्ता 8वीला असताना स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत. पण त्या देत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता, गणित, इंग्रजी, मराठी ह्या विषयाच्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनची तयारी करावी लागते. तर अशाच पद्धतीने आपल्याला आज गणित विषयाची कशा पद्धतीने तयारी करावी लागते हे आपण पाहणार आहोत. आणि मुलांनो, गणित विषयाची जर तयारी करायची असेल तर आपलं बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे. का? कारण गणित हा विषय एकावर एक डिपेंड आहे. जर तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतील तर त्याच्यावरच एक्झाम्पल सुटायला अवघड जातात. पण मुलांनो, जर तुमचे बेसिक कन्सेप्ट जर एकदम क्लिअर असतील तर मात्र तुमचा गणितामध्ये एकही मार्ग जाणार नाही हे निश्चित आहे. असाच अत्यंत सोपा असणारा आपल्याला एक टॉपिक घ्यायचा, संख्याज्ञान. काय? संख्याज्ञान. आणि तेच इयत्ता 8वीला या ठिकाणी परिमेय व अपरिमेय संख्या म्हणून पहिले जे प्रकरण आहे ते प्रकरण आपल्याला पाहायचे. पहिल्या प्रकरणाचं नाव काय? परिमेय आणि अपरिमेय संख्या. परिमेय आणि अपरिमेय संख्या कशाला म्हणतात हे पाहायचंय. आणि फिक्स लक्षात ठेवा, ह्या टॉपिकवर प्रत्येक परीक्षेला 1-2 एक्झाम्पल असतात, क्वेश्चन असतात. आणि मग हे जर तुम्हाला सोडवायचे असतील तर तुम्हाला ह्याच्यातल्या कन्सेप्ट क्लिअर करावं लागेल. आणि आपण लेक्चर घेत असताना एक वेगळ्या पद्धतीने जाऊया. पहिलं एक लेक्चर आपण बेसिक कन्सेप्टवर घेणार. त्या लेक्चरमध्ये त्या टॉपिकचा पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करणार आणि क्लिअर केल्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याच्यावर असणारे एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करूया. एक्झाम्पलसाठी आपण 2-3 लेक्चर घेऊयात, पण आपल्याला पहिल्या लेक्चरमध्ये त्याच्यातला कन्सेप्ट काय आहे ती शिकायची. आता पहा, परिमेय संख्या व अपरिमेय संख्या शिकत असताना सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला शिकायचंय नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात? नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात? पहा, एक आपण संख्या मोजायला सुरुवात कुठून करतो? 1, 1, 2, 3, 4, 5 असं कुठपर्यंत इन्फिनाइट पर्यंत ह्या ज्या नंबर आहेत, these numbers are called as natural number. म्हणजे ह्यांनाच आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. आणि नैसर्गिक संख्या कोणत्या अक्षराने दाखवतात? कॅपिटल N या अक्षराने दाखवतात. मुलांचा गोंधळ उडू नये, लक्षात ठेवा. नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते? 1 पासून. 1, 2, 3, 4, 5 कुठपर्यंत अनंत पर्यंत असणाऱ्या संख्या असतात त्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. आता ह्याच्यावर छोटासा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा बरं, सर्वात छोटी नैसर्गिक संख्या कोणती? सर्वात छोटी नैसर्गिक संख्या कोणती? तुम्हाला विचारलं सर्वात छोटी नैसर्गिक संख्या सांगा, कोणती रे? सर्वात छोटी किंवा सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? लहान नैसर्गिक संख्या विचारली तर तुम्हाला सांगता आले पाहिजे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या विचारली तर काय आहे रे? 1 आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1. आणि सर्वात मोठी विचारली तर अनंत. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येणार नाही, पण सर्वात लहान असणारी नैसर्गिक संख्या आपण सांगू शकतो. नैसर्गिक संख्या कोणत्या अक्षराने दाखवतात हा प्रश्न विचारला तर नैसर्गिक संख्या कॅपिटल N या अक्षराने दाखवतात. कारण नैसर्गिक संख्येला इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर म्हणतात. हे झालं. पहा, ह्याच्यावर हमखास प्रश्न असतो मुलांना. एक प्रश्न आहेच. NMMSच्या एक्झामला तुम्हाला एक प्रश्न आहे. स्कॉलरशिपच्या परीक्षेला सुद्धा ह्याच्यावर क्वेश्चन असतोच. त्याच्यानंतर दुसरा पहा, नैसर्गिक संख्या झाल्यानंतर पूर्ण संख्या कशाला म्हणतात? नैसर्गिक संख्या झाल्यानंतर पूर्ण संख्या. पहा, ह्याच्यामध्ये 0
1 2 3 4 अशा पद्धतीने ह्या ज्या संख्या आहेत ना, ह्या संख्यांनाच पूर्ण संख्या असे म्हणतात. पूर्ण संख्या म्हणजे ज्या नैसर्गिक संख्येमध्ये फक्त काय वाढवलं रे, शून्य वाढवला की नैसर्गिक संख्येमध्ये शून्य वाढवला की जो संख्याचा गट तयार होतो त्याला पूर्ण संख्या असे म्हणतात. कोणत्या संख्या? पूर्ण संख्या असे म्हणतात. आणि पूर्ण संख्या कोणत्या अक्षराने दाखवतात तर लक्षात ठेवा, पूर्ण संख्या ह्या W या अक्षराने दाखवतात. कारण इंग्रजीमध्ये त्यांना होल नंबर्स म्हणतात. पूर्ण संख्यांना इंग्रजीत काय म्हणतात? होल नंबर्स. म्हणून पूर्ण संख्या कोणत्या अक्षराने दाखवतात असा प्रश्न विचारला तर कोणता? W. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? 0. कोणती? पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते? पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते हा प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते बेटा? शून्यापासून होते. ओके, गुड. त्याच्यानंतर आम्हाला तिसरा संख्येचा प्रकार पाहायचा आहे, पूर्णांक संख्या. बेसिक कन्सेप्ट आहेत ह्या आल्याच पाहिजेत. पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या. आणि पूर्णांक संख्या ह्या कोणत्या अक्षराने दाखवतात तर पूर्णांक संख्या ही कॅपिटल I ने दाखवतात. कारण ह्याला इंग्रजीमध्ये इंटिजर असं म्हणतात. इंग्रजीमध्ये ह्याला काय म्हणतात? इंटिजर असं म्हणतात. आता पूर्णांक संख्या कोणत्या? नैसर्गिक संख्या सांगितल्या 1 2 3 4 5 ह्या नैसर्गिक संख्या अनंतपर्यंत. कुठपर्यंत असतात? अनंत. पूर्ण संख्या 0 1 2 3 4 ह्या कोणत्या? पूर्ण संख्या झाल्या. आता पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्यामध्ये पहा बरं, ह्या ठिकाणी 0 नंतर 1 2 3 आणि हे इकडं अनंतपर्यंत आणि -1 -2 ह्या हिथं सुद्धा ह्या बाजूला सुद्धा अनंतपर्यंत असणाऱ्या ज्या संख्या असतात त्यांनाच पूर्णांक संख्या असं म्हणतात. मग तुम्हाला पूर्णांक संख्यामध्ये कोणकोणत्या संख्या असतात असा प्रश्न विचारला तर पूर्णांक संख्यामध्ये कोणकोणत्या संख्या समावेश होतो? धन संख्या. पूर्णांक संख्या कशा असतात? धन असतात. आणखी पूर्णांक संख्या कशा असतात रे? ऋण असतात. आणखी काय आहे? शून्य आहे. पूर्णांक संख्या धन संख्या आहे, ऋण संख्या आहे आणि शून्य आहे. ह्या तिन्हींचा समावेश कशामध्ये होतो तर ह्यांचा समावेश बेटा कशात होतो? पूर्णांक संख्यामध्ये होतो. लक्षात पूर्णांक संख्यामध्ये कशा समावेश कळलं असेल. आता तुम्हाला एक सरळ साधा प्रश्न विचारला, सर्वात लहान. प्रश्न बघा, मुलं गोंधळतात. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती? धन पूर्णांक संख्या सांगा बरं. चला बरं, धन पूर्णांक संख्या कोणती? सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती? सगळ्यात लहान धन पूर्णांक संख्या येते लक्षात. ह्या पूर्णांक संख्या आहेत इकडे अशा पद्धतीने इकडे वाढत वाढत जातात मोठमोठ्या आणि डाव्या बाजूला जाऊ जसे तसे संख्या कशा होतात? छोट्या. उजव्या बाजूला संख्या मोठमोठ्या होत जातात तर डाव्या बाजूला कशा? लहान लहान होत जातात. मग आता सर्वात लहान कोणती रे? धन. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती? 1. सगळ्यात लहान संख्या आहे पूर्णांक. कशी पण ती धन. आणि सर्वात मोठी बघा, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या बघा. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या. सगळ्यात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती असेल सांगा बरं. ऋण पाहिजे पण ती पूर्णांक कोणती आहे? -1. हे तुम्हाला आलंच पाहिजे. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत बेटा. आता 3 कन्सेप्ट तुम्हाला समजले असतील. पहिली, नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात? दाखवतात कॅपिटल N. त्याच्यामध्ये कोणत्या संख्या समावेश होतो? ओके. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1 आहे. सर्वात मोठी कोणती आहे? सांगता येत नाही कारण ती कशी? अनंत आहे. ओके.
त्याच्यानंतर पुढं पूर्ण संख्या. पूर्ण संख्या कोणत्या अक्षराने दाखवतात? डब्ल्यू या अक्षराने दाखवतात. त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? 0 1 2 3 4 ह्या सगळ्यांचा समावेश होतो. ओके. सर्वात लहान ह्या ठिकाणी पूर्ण संख्या कोणती आहे? 0 आहे. त्याच्यानंतर आम्ही पूर्णांक संख्या ही पाहिली. ओके. पूर्णांक संख्या पाहिली. पूर्णांक संख्या कोणत्या अक्षराने दाखवतात? आय अक्षराने दाखवतात. कोणत्या? पूर्णांक संख्या आय अक्षराने दाखवतात. त्याच्यानंतर बघा, जसं जसं आम्ही उजवीकडे जाऊ तसं तसं संख्या मोठ्या होत जातात आणि डावीकडे जाऊ तसं तसं संख्या लहान होत जातात. फॉर एक्झाम्पल हे पहा बरं, या ठिकाणी 1 2 3 4 5 पहा बरं, ह्या उजव्या बाजूला जसं जसं जाऊ तशा संख्या मोठमोठ्या होत जातात आणि इकडं पहा ह्या ठिकाणी डावीकडे जाऊ तशा पद्धतीने संख्या कशा होत जातात? लहान लहान होत जातात. हे लक्षात आलं पाहिजे. आता तुम्हाला सहज प्रश्न विचारला, हे -1 मोठं आहे का 0 मोठे आहे? ह्याच्यामध्ये सांगता आलं पाहिजे. काय मोठं आहे रे? कोणती संख्या मोठी? 0 इज ग्रेटर दॅन 0 मोठा आहे. ओके. किंवा हे 2 आणि हे -3 ह्याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? तर ही 2 काय आहे? मोठी आहे. हे संख्यामधील लहान मोठेपणा आम्हाला ओळखता आला पाहिजे. जसं जसं उजव्या बाजूला जाऊ तशा पद्धतीने संख्या मोठ्या होतात आणि डाव्या बाजूला जाऊ तशा पद्धतीने संख्या कशा होतात? लहान लहान होत जातात. हे लक्षात ठेवा. ह्याच्यानंतर आपण ह्याच्या पुढचा कन्सेप्ट पाहू, परिमेय संख्या. पहा, पुढचा संख्येचा प्रकार आहे परिमेय संख्या. कशाला म्हणतात? एक साध्या भाषेमध्ये पहा, ज्या संख्या आपण p/q या स्वरूपात लिहू शकतो. कशामध्ये? ज्या संख्या छेद आणि अंश आणि छेद या रूपात लिहिल्या जातात आणि p पहा, p आणि q काय आहे? p आणि q पूर्णांक संख्या आहे. कशात? p आणि q कोणत्या संख्या आहेत? पूर्णांक संख्या आहेत. ओके. पण ह्या ठिकाणी q नॉट इक्वल टू 0. q हा 0 नसतो. लक्षात ठेवायचंय, परिमेय संख्या म्हणजे कशाला? ज्या संख्या आपण अंश आणि छेद या रूपात लिहू शकतो पण ज्याचा छेद काय नाहीये? 0 नाहीये. ज्याचा छेद 0 नाही. छेद 0 नसला पाहिजे. छेद 0 नसला की त्याला काय, कोणत्या संख्या म्हणतात? परिमेय संख्या म्हणतात. p आणि q कोणत्या संख्या आहेत? पूर्णांक संख्या आहेत. मग कोणत्या असू द्या त्या. ओके. उदाहरणार्थ आपण उदाहरण द्यायचं झालं तर पहा बरं, ह्या ठिकाणी 5/3 अंश आहे, छेद आहे, छेद 3 आहे. ओके. त्याच्यामुळे ही कोणती संख्या आहे? परिमेय संख्या आहे. किंवा 7/9 कोणती संख्या आहे? परिमेय आहे. किंवा 11/7 कोणती संख्या आहे? परिमेय संख्या आहे. किंवा फक्त 25/5 आहे, ही सुद्धा परिमेय. 25/5 म्हणजेच काय रे? 5 25 म्हणजे फक्त 5 सुद्धा कोणती संख्या आहे? परिमेय संख्या आहेच. या ठिकाणी आणखी तुम्हाला विचारलं, या ठिकाणी बघा 3 ही कोणती संख्या आहे? परिमेय संख्या आहे का? आहे. त्यानंतर 3.2 हा सुद्धा 3.2 ही सुद्धा कोणती संख्या आहे? परिमेय संख्या आहे. ह्या सगळ्या संख्या परिमेय संख्या आहे. फक्त आमचं एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोणती रे? ज्याचा छेद 0 नसला पाहिजे. छेद 0 नसला पाहिजे म्हणजे पहा बरं, ही नाहीये बा 5/0 ही आहे का? नाही. किंवा 7/0 आहे का? नाही. किंवा 11/0 आहे का? नाही. ह्या सगळ्या परिमेय संख्या नाहीये कारण ह्यांचा छेद 0 आहे. मग तुम्ही म्हणता सर हे आहे का? 0/5 ही आहे. किंवा 11/0 किंवा ह्या ठिकाणी बघा परत 0/11 ही आहे का? आहे. ह्या परिमेय संख्या आहेत पण हे नाहीत. का नाहीयेत? ह्याचा छेद बघा
छेद शून्य असेल तर त्या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणू शकत नाही. मग ह्या परिमेय संख्या आहेत, ह्या परिमेय संख्या नाहीत. ह्याच्यानंतर आम्हाला पुढचा प्रकार शिकायचा आहे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या कशाला म्हणतात? ज्या संख्याचं दशांश रूप अखंड आवर्ती नसतं. ज्या संख्येचं दशांश रूप कसं असतं? दशांश रूप कसं असतं? अखंड व आवर्ती नसते. ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती आवर्ती नसते ह्यांनाच म्हणतात कोणत्या संख्या? अपरिमेय संख्या. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल अखंड आणि आवर्ती म्हणजे काय? हे झालेलं कन्सेप्ट आहे. अखंड म्हणजे काय पहा बरं. ह्या ठिकाणी 3.3 हे कुठपर्यंत? अनंत पर्यंत. ह्याच्यामध्ये 3 हा नंबर रिपीट येतोय. ह्याचा अर्थ ही कोणती संख्या आहे? अखंड आहे आणि 3 अंक रिपीट येतोय म्हणजे ह्या ठिकाणी ह्याला म्हणतात आवर्ती. काय? अखंड आवर्ती असं म्हणतात. म्हणजे ही कोणती संख्या होईल? ही परिमेय संख्या होईल. हिला अपरिमेय म्हणता येणार नाही. किंवा अशा पद्धतीने दुसरं एक्झाम्पल घेतलं 1.6666 ही सुद्धा पहा अखंड संपलाय का भाकार? कधी संपलेला नाहीये आणि रिपीट येतोय म्हणून ह्यालाच काय म्हणतात? अखंड आवर्ती. म्हणजे 1.6 आणि त्याच्यावर अशा पद्धतीने म्हणजे एखादा गट एखादा अंक रिपीट येत असेल तर त्याला म्हणतात अखंड आवर्ती. मग आम्हाला काय शिकायचंय रे? परिमेय संख्या कशाला म्हणतात? ज्या संख्येचं दशांश रूप कसं असतं? अखंड असून आवर्ती नसतं त्यालाच म्हणतात अपरिमेय संख्या. आणि उदाहरण द्यायचं झालं तर पहा ज्या पूर्ण वर्ग नसलेल्या ज्या संख्या आहेत ना, म्हणजे 2चं वर्गमूळ निघत नाहीये. पूर्ण वर्गमूळ 2चं वर्गमूळ निघतंय का? नाहीये. म्हणून ही कोणती संख्या? अपरिमेय. किंवा 3चे वर्गमूळ किंवा ह्या ठिकाणी 5 किंवा ह्या ठिकाणी 6 ह्या सगळ्या संख्या अपरिमेय आहेत. ह्यांचं दशांश रूप काढण्याचा प्रयत्न केला तर हे कसं असतं? अखंड व आवर्ती असतं. कधी न संपणार आणि तो गट रिपीट सुद्धा येत नाही म्हणून ह्यांनाच कोणत्या संख्या म्हणतात? अपरिमेय. आणखी बघा बरं पायची जी किंमत आहे ना ती अपरिमेय संख्या आहे. कोणती? पायची किंमत आहे ती अपरिमेय संख्या. लक्षात ठेवा. पाय ही कोणती संख्या आहे? अपरिमेय संख्या आहे. आलं लक्षात? पाय ही कोणती संख्या आहे? अपरिमेय संख्या आहे. परिमेय संख्या म्हणजे समजलं. अपरिमेय संख्या म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. ह्याच्यावर आता आपल्याला एक्झाम्पलही नंतर घ्यायचे. त्याच्यानंतर आणखी बघा बरं. आणखी आम्हाला वास्तव संख्या कशाला म्हणतात ते पाहायचे. वास्तव पहा कोणत्या संख्या? वास्तव संख्या कशाला म्हणतात? पहा ह्या दोनही संख्यांचा एकत्रीकरण म्हणजे कोणत्या संख्या? सगळ्या परिमेय संख्या आणि कोणत्या? अपरिमेय संख्या ह्यांनाच काय म्हणतात? वास्तव संख्या. ह्या परिमेय आणि अपरिमेय संख्याचा ग्रुप असतो त्यालाच वास्तव संख्या म्हणतात. आणि त्या कोणत्या अक्षराने दाखवतात? कॅपिटल आर. वास्तव संख्या कोणत्या अक्षराने दाखवतात? कॅपिटल आर न दाखवतात. हे तुमच्या डोक्यात फायनल आलं पाहिजे लक्षात. सगळ्यांना कळलं असेल. आता ह्याच्यावर आम्हाला संख्येतील लहान मोठेपणा ही आम्हाला शिकायचं आहे. पाहू 1 मिनिटात. पहा अशा पद्धतीने आपण
इयत्ता 8वीचा पहिला जो टॉपिक आहे परिमेय व अपरिमेय संख्या म्हणजे संख्याज्ञान, ह्याबद्दल पूर्ण बारकाईने माहिती पाहिली, प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर केला आहे. ह्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण कन्सेप्ट पाहण्याचा प्रयत्न केला आहे आणि नेक्स्ट लेक्चर जे घेणार आहोत त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला ह्याच्यावरचे भरपूर असे एक्झाम्पल सोडवायचे. परीक्षेमध्ये कशा पद्धतीने ह्याच्यावर प्रश्न विचारतात ते प्रत्येक प्रकारच्या प्रश्नाचा समावेश आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये करायचा आहे आणि आपल्याला प्रश्न सोडवायचे. ज्यावेळेस आपण प्रश्न अनेक सोडवत असतो त्यावेळेस आम्हाला सरावानं ते सोपे जाऊ लागतात आणि प्रश्न कधी सोपे जाऊ लागतात तर ज्यावेळेस आमचं हे कन्सेप्ट क्लिअर असेल तर सोपं जातं. म्हणून लक्षात ठेवायचं सगळ्यांनी जे आत्ता आपण पाहिलंय ते क्लिअर करून घ्यायचं आहे आणि खूप सोपं आहे. इयत्ता 8वीचं मॅथमॅटिक्स किंवा स्पर्धा परीक्षेचं मॅथमॅटिक्स खूप इझी आहे, अजिबात अवघड जात नाही आहे. बरं, मी इथं थांबतोय आणि थोडं अभ्यास करत राहा.